महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांना अभिमान मानतो. कारण की आज जर हे नसते तर आपण या दालनात बसलेल्या स्त्रिया नसतो आणि मुद्द्यावरही नसतो. त्याच्यासाठी सगळ्या स्त्रियांमार्फत माझा स्त्रियांबद्दल या दोन मानकऱ्यांना आणि सर्वप्रथम तर आपल्या बाल्याचे आपण जे बाल संगोपन करत आहे, त्यांचं लसीकरण करत आहे, त्यांना योग्य सवयी लावत आहे. तर मुलांनी सर्वप्रथम तर हात धुवायच्या सवयी आपल्याला नेहमी आपल्या आशाताई सांगतच आहेत. आणि घरी पण मुलांनी स्वच्छ हात धुतल्यानंतरच खायला पाहिजे. कारण की जेही आजार जडलेले आहेत ते आपल्या पोटात गेल्यानंतर जे किटाणू जे लागलेले आहेत त्याच्यामुळे जात आहे. आणि त्याच्यासाठी तर हात किती वेळा धुवायला पाहिजे तर किती वेळा नाही तर प्रत्येक वेळेस बाहेर सुशी करायला गेल्यानंतर आणि प्रत्येक वेळेस काही खायला प्यायला घ्यायच्या अगोदर हात धुवायचा असते. तर ते किती वेळा आणि कुठे असे नसून तर ते प्रत्येक वेळेस खायच्या आधी हात धुतलेले स्वच्छ असायला पाहिजे. त्याचबरोबर हे लहान मंडळी आहेत तर यांच्या बहिणी या काही 14 ते 15 वयोगटातील आहेत. तर यासाठी सर्व स्त्रियांनी आपल्या मुलींना HPV ची लस जी आलेली आहे तर त्याच्यावर अफवांचा भरपूर बळीबार होत आहे आणि त्या अफवांवर आपण पालक विश्वास ठेवून आपल्या मुलींना HPV ची लस देत नाही आहे. तर ही लस जसे वंध्यत्व करणार आहे असे नसून गुगलवर आणि DHO सरांचे आहेत, याच्यानंतर प्रत्येक आरोग्य अधिकारी DHO CO मॅडम यांचे जे व्हिडिओ आहे हे पाहायला हवे आणि आपल्या मुलीला HPV ची लस देऊन गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पासून बचाव करण्यात यावा ही माझी सर्वांना आव्हान आहे. आणि व्हिडिओ साहेब मला तुमच्यापासून जसं अपेक्षित आहे की आम्ही एवढे प्रयत्न करत आहोत HPVच्या लसीसाठी. प्रत्येक आमची आशाताई प्रत्येक घरापर्यंत 10-10 वेळा लाभार्थ्याच्या घरी फिरत आहे. यांच्यासोबत आम्ही फिरत आहोत पण आम्हाला शिक्षकांचं सहकार्य नाही हे मी सांगू इच्छिते. कारण की आपलेच शिक्षक जे आहेत त्यांच्या घरात आमचे लाभार्थी आहेत 14 वर्ष पूर्ण झालेले, त्यांचे एकही पाल्याचं लसीकरण झालेलं नाही आहे. बरोबर आहे, एकही पाल्याचे झाले नाही. तर त्यासाठी मला असं म्हणायचे असे वाटते की सर तुम्ही पण तुमच्या स्तरावरून त्यांना प्रवृत्त केले तर आपले शासनाने जे धोरण ठरवून दिलेले आहे की महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा जो कॅन्सर आहे भविष्यात आपल्या मुलीला आपण यापासून बचाव करू शकतो. आणि एवढे बोलून मी माझी